नमस्कार. मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीमध्ये दही कसं लावायचं ते दाखवणार आहे. आणि दही बघा आपण लावतो ना तर ते थोडंसं आंबट होतं काही वेळेस, नाही तर त्याला पाणी सुटतं. अजिबात काहीच होणार नाही तुम्ही ह्या पद्धतीने दही लावून बघा. आता इथे बघा मी दही लावलेलं आहे आणि एक काचेच्या भांड्यामध्ये लावलेलं आहे वाटीमध्ये, आणि इथे एक मातीचं भांडं आहे याच्यामध्ये लावलेलं आहे. आणि दही पण तुम्ही बघू शकता खूप छान लागलेलं आहे. आता आपण काय करतो बघा, जेव्हा फ्रीजमधून इरजण काढतो आणि ते थंड असतं, आणि हे बघा आता पहिले तुम्हाला दही दाखवते मी. हे बघा खूप छान घट्टसर लागलेलं आहे दही. तुम्ही नक्की ही ट्रिक वापरा, तुमचं दही असंच लागेल. आणि नेहमी आपण घरीच दही लावायचं, घरचं दही छान असतं. हे बघा काही डेअरीतून आपल्याला किंवा बाहेरून दुकानातून आणायची गरज नाही. आता तुम्ही ही पद्धत जर वापरली ना तुम्हाला खूप आवडेल. आहे बघा काचेच्या भांड्यातलं तुम्हाला मी दही दाखवलं, आणि आता मातीच्या भांड्यातलं पण दही दाखवते मी. आणि शक्यतो मातीच्या भांड्यामध्येच दही लावायचं, चविष्ट पण लागतं आणि त्याच्यामध्ये छान होतं. इथे बघू शकता हे बघा. आणि हे माझं भांडं आहे ना, अर्धा लिटर दूध बसतं याच्यामध्ये. हे बघा खूप पांढरं शुभ्र आणि अजिबात आंबट होणार नाही किंवा त्याला पाणी सुटणार नाही. हे बघा दोन्ही पण मी दही दाखवलेले आहे तुम्हाला. कोणत्याही भांड्यामध्ये दही लागतं, पण चव ही मातीच्या भांड्यातली छान लागते. आता इथे बघा आपण बघा जेव्हा फ्रीजमधून थोडंसं दही काढतो आपण, इरजण टाकतो याच्यामध्ये, ते आपल्याला एकदम थंड नसावं. आता ते दाखवते तुम्हाला पुढे. सर्वात पहिले बघा आपण काय करू, आता इथे मी दूध घेतलेलं आहे 1 लिटर, पूर्ण गरम करून घेतलेलं आहे. छान उकळी आल्यानंतर 5 मिनटं ठेवलेलं आहे आणि थंड करून घेतलेलं आहे. थंड म्हणजे कोमट आहे. आता इथे 1 चमचा दही घेतलेलं आहे इरजण, आणि हे समजा आपण फ्रीजमधून काढलं बाहेर आणि ते पूर्ण थंड असतं, ते जरा वेळ रूम टेम्परेचरवर आपल्याला आणायचं असतं. आता इथे बघा 2-3 चमचे मी त्याच्यामध्ये दूध घालते आणि मिक्स करून घ्यायचं एकजीव. आता तुम्ही पण जर समजा फ्रीजमधून दही काढलं आणि आपल्याला लगेच दही बनवायचं आहे, इरजण घालायचं आहे, तर काय करायचं. आता इथे बघा मी दह्यामध्ये 2-3 चमचे दूध घालून घेतलेलं आहे, आणि इथे बघा हे दूध आहे ना छान ही साय आलेली आहे, ती मिक्स करून घेऊ आपण. आता इथे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे दही आपण इरजण वाटीमध्ये घेतलेलं आहे ते ह्या भांड्यामध्ये ओतायचं आहे. हे बघा आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मिक्स केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला 1च मिनटं गॅस एकदम बंद गॅसवरच आपल्याला सतत ढवळायचं आहे. आता तुम्हाला हे कारण सांगते की जेव्हा आपण फ्रीजमधून दही काढतो ते आपल्याला रूम टेम्परेचरवर एकदम करायचं असतं, आणि दूध पण आपल्याला तसंच पाहिजे. त्याच्यामुळे इथे काय करायचं, दही काढल्यानंतर असं पातेल्यात टाकायचं आणि गॅसवरती 1च मिनटं ठेवायचं आहे. आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही, फक्त पातेलं गरम झालं पाहिजे आणि 1 मिनटासाठी आपल्याला सतत हलवायचं आहे. हे बघा आपल्याला हाताला जास्त चटके बसणार नाही इतकं पण गरम नाही करायचं. बघा गॅस मी बंद केलेला आहे. आता इथे पातेलं आपलं गरम आहे, वरती जरी थंड असलं तर खालच्या साईडला बुडाला गरमच असतं, त्याच्यामुळे आपल्याला इथे सतत हलवायचं आहे. हे बघा मी हात लावून बघितलं आहे, 1 मिनटं आपल्याला फक्त गरम करायचं आहे दही घातल्यानंतर. आता इथे बघा परत मी पातेलं खाली घेतलेलं आहे गॅसवरून. सतत आपल्याला 1 मिनटं ढवळायचं आहे, म्हणजे आपलं दही खूप छान लागतं, सर्व बाजूनं
एकसारखंच टेम्परेचर येतं त्याला. आता इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे. हे बघा, मातीचं भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचं. किंवा आता इथे बघा, त्याच्यामध्ये मी दही ओतून घेतलेलं आहे. आणि आता हे बघा, मी झाकून ठेवलेलं आहे. आता इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे. पसरट भांडं घ्यायचं आहे आपल्याला दही टाकताना. आता शक्यतो असं म्हणतात की स्टीलच्या भांड्यामध्ये दही लावायचं नाही. आता इथे मी काचेची वाटी घेतलेली, त्याच्यात पण मी दही टाकलेलं आहे. आता आपण हे झाकून ठेवू 7 ते 8 तासासाठी. आपण आता दुसऱ्या दिवशी बघूया. आता इथे बघा 7 ते 8 तास होऊन गेलेले आहे आणि तुम्हाला दही दाखवते. हे बघा, मातीच्या भांड्यातलं पण बघा आणि तुम्हाला दुसरं काचेच्या भांड्यातलं पण दाखवते. दही तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने, मी सांगितलं तसंच करायचं आहे. खूप छान दही लागतं, अजिबात पातळ होत नाही. हे बघा तुमच्या समोर आहे. काय करायचं, दही टाकल्यानंतर आपल्याला दूध पहिलेच गरम करून घ्यायचं आणि दही टाकायचं आणि परत 1 मिनिट आपल्याला दोन्ही पण दूध आणि दही गरम करायचं. बघू शकता तुम्ही, दही बघा, तुम्ही पहिले करा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, मातीच्या भांड्यातलं दही बघा खूप छान झालेलं आहे. कुठेच त्याला पाणी वगैरे सुटणार नाही आणि इतकं चवीला छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा. चला, इथे आता दुसऱ्या भांड्यातलं पण मी दाखवते. हे बघा, काचेच्या भांड्यातलं पण तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर आणि छान झालेलं आहे. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. चला, भेटूया अजून एक नवीन व्हिडिओमध्ये.